प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. आपल्या गुरुवर्यांना आणि आपल्या बॅचमधील माझ्या मित्रमैत्रिणींना माझा मनस्पूर्वक नमस्कार. शाळेच्या आठवणी म्हणजे सोन्याचा ठेवा, शाळेच्या आठवणी म्हणजे सोन्याचा ठेवा. त्या क्षणांचा आनंद म्हणजे आयुष्याचा मेळा. आज पुन्हा भेटलो आपण सारे खास, स्वागत आहे तुमचे या आनंद सोहळ्यात. आज आपल्यासोबत आपले प्रिय शिक्षक वाकचौरे सर उपस्थित आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. खरनार सर, तोरमल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. एकंदे सरांची मनपूर्वक स्वागत. ज्यांनी प्रज्वलित केला, संस्कारांचा ध्यास आयुष्यात रुजवला, त्या गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम. गेट टुगेदरच्या सोहळ्यात त्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शाळेत असताना आपण ठरवायचो मोठं झाल्यावर सगळे मिळून भेटूया, आणि खास तो दिवस आज आलाय. कोणी जॉब करते, कोणी बिझनेस चालवते, कोणी उत्तम गृहिणी आहे, कोणी जॉब करते बाजूला, पण आपण आज सगळे बाजूला ठेवून इथे आलोय फक्त मजा आणि मैत्री करायला. तर चला मित्रांनो, मोठ्या टाळ्यांच्या गजरात या अविस्मरणीय कार्यक्रमाची सुरुवात करूया.
माझं नाव विजय आत्माराम एखंडे. माझं शिक्षण BE सिव्हिल झालंय आणि मी सध्या शेती करतो. नमस्कार, माझं नाव निलिमा सुरेश एखंडे आहे. मला पिंपळगाव निपाणी येथे दिलेलं आहे. मी माझं शिक्षण SY झालेलं आहे. फ्रेंड्स, डिअर सर, माझं नाव आशा रघुनाथ कोटे. माझं शिक्षण BSc मॅथमॅटिक्स झालंय आणि मी सध्या अभ्यास करते. अजून जॉब नाही करत. माझे नाव शीतल भाऊ पाटील एखंडे. मला खडांगळे येथे दिलेलं आहे. तिकडचं नाव माझं शीतल संतोष ठोक. माझं 12वी शिक्षण झालेलं आहे. मी पण शिवणकाम करते, हाऊसवाईफ. शीतल शांताराम एखंडे. माझं BA कम्प्लीट झालंय. त्यानंतर मी एक हाऊसवाईफ आहे आणि शेती काम करून मी माझं शिवणकाम करते. गुड मॉर्निंग. माझे नाव ज्योती प्रकाश एखंडे. मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलंय. मला शलद तालुका अकोले इथे दिलेलं आहे आणि सध्या मी RPG लॅब सायन्सेस कोपरगिरणे नवी मुंबई इथे जॉब करते. माझे नाव शोभा बाबूराव मोहिते. मी एक हाऊसवाईफ आहे. माझं नाव अश्विनी बाळू साठे. मी मुंगसरा इथे राहते, नाशिक मी नाशिक येथे राहते मुंगसऱ्याला. माझं शिक्षण 10वी झालं आणि मी हाऊसवाईफ आहे. माझं सादर नमस्कार. माझे नाव माधुरी जगन्नाथ मोहिते. मी सध्या माझ्या मिस्टरांसोबत वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरते. माझं एज्युकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग पण केलं, फार्मसी पण केलं, BA बी केले, पण तरी मी काही जॉब नाही केला. माहेर सगळ्यांनाच माहिती आहे. सासर माझं संघ मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून कम्प्युटरचे कोर्स करून युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये हॉस्टेल सुपरवायझर म्हणून जॉब करते. नितीन रामदास एखंडे. मी सध्या शेतीच करतो. मी भगवान गणपत केदार. मी सध्या पोलीस भरतीच तयार करतो सिन्नर. माझे नाव योगेश गणपत एखंडे. मी महावितरण कंपनीमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे. हॅलो, माझं नाव सागर वीरनाथ एखंडे. सध्या मी पुण्याला SCM ग्रुप विजन प्रायव्हेट केबल येथे कार्यरत आहे. दीपक लक्ष्मण मेंगा. मी सध्या आनंदाने घरी शेती करतोय. माझं नाव संदीप रावसाहेब एखंडे आहे. मी सध्या सिन्नरमध्ये कंपनीत कार्यरत आहे. KSB कंपनीत कार्यरत आहे. माझं नाव केदार अक्षय बाळासाहेब आहे. मी गेल्या 3 वर्षापासून मुंबई येथे ॲज अ QA इंजिनियर म्हणून कार्यरत आहे IT कंपनीमध्ये. अजिंक्य मोहन मालुंजकर. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी सध्या पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल मटेरियल सप्लायर म्हणून एक बिझनेसमध्ये 2016 पासून आहे. इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे 2014ला आणि आता मी बांधकाम व्यवसाय करतो गेले 10-12 वर्षापासून मुंबई येथे. धन्यवाद सर. मी आपल्या बॅच मधील आशा कोटे, अश्विनी साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी कर्नल सरांचे स्वागत करायचे.
सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र येतोय. हे जे काही आपलं नातं सर्वात महत्वाचा ऋणानुबंध. आता खरं तर शिंदे सारख्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या थोड्याशा आमच्याही पुढे निघून गेलेल्या आहेत. समजा पोस्ट असेल किंवा शिक्षण असेल, पण तरीही त्यांच्या ठिकाणी असणारा गुरुजनांच्या प्रति आदर आणि नम्र भाव आणि हे सगळे चेहरे पाहिलं की शिक्षकाचं मन अगदी भरून येतं. हीच खरी संपत्ती असं वाटतं, दुसरं काही नाही. आता तुमच्या सगळ्या प्रेमामुळं आणि तुमचं जे काही आमच्या डोळ्यानं जे मोठेपण बघतोय ना, आता मी तुम्हाला एक अनुभव सांगतो माझा. मी आता पिंपरकणी या ठिकाणी आहे. वाकचौरे सरांबरोबर मला काम करण्याचा भरपूर अनुभव आहे. सुरुवातीला पिंपरकणीला 10-12 वर्ष आणि टाकळीला 4-5 वर्ष. आता पाठीमागे माझा एक विद्यार्थी तिथला पिंपरकण्याचा म्हणजे वाकचौरे सर, मी, तोरमल सर आणि कानवडे सर, साने सर वगैरे आम्ही मंडळी होतो. तर मच्छिंद्र थिगळे म्हणून एक एसटी समाजाचा मुलगा आहे तो, आणि त्यानं अशाच MPSC वगैरे त्या परीक्षा देऊन आणि तो आता DFO आहे चंद्रपूरला. एक जिल्ह्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कारभार सांभाळतो. त्याची मिसेस सुद्धा त्याच डिपार्टमेंटमध्ये वन रक्षक की वनपाल या पदावर आहे. आणि योगायोगानं तो गावाला आला. 15 ऑगस्टचा दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी आला होता तो. आणि त्याला राहावलंच नाही गावामध्ये, मला शाळेमध्ये जायचंय म्हणे. तो त्याच्या पत्नीला घेऊन, त्याचं एक 4-5 वर्षाचं मुलगा होता तो, आणि ते एकदम म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं शाळेत येतील म्हणून. म्हटलं हे थोडं आदिवासी समाजादृष्टीने वेगळंच जोडपं वाटतंय बरं का. आम्ही बाहेर बसलो, आला बसला, सर मला ओळखलं का म्हटलं. मग ओळखलं, लगेच ओळखतं. मग आता तुमची जरी नाव आम्हाला कदाचित थोडेसे विस्मरण झालं असेल, परंतु फिगर कधीच जाऊ शकत नाही लक्षातून आमच्या. किती तुमच्यामध्ये बदल झाला ना तरी, कारण आपली जी काही जवळीक आहे, एक वर्ष 2-3 वर्षाची जवळीक असते. आणि तो जवळ आला आणि ओळखलं का सर म्हटलं. ओळखलं थिगळे ना तू म्हणे. हा. लगेच पाया पडला. आणि नंतर त्यानं जेव्हा हे सगळं काही सांगितलं, अगोदर आम्हाला माहित होतं चांगल्या पोस्टवर आहे, तर मग त्याच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण केलं शाळेचं, त्याच्या पत्नीच्या आणि त्याच्या हस्ते. आणि मग त्याला बसवलं आणि परत कार्यक्रमाला बोलवलं. शाळेच्या विद्यार्थ्यांची भाषणं वगैरे किंवा ते कार्यक्रम होता. आणि तो त्याचं मनोगत व्यक्त करायला उभा राहिला. म्हणजे मी काय माझ्या मनाचं सांगितलं, सर्वांच्या आठवणी काढल्या. सर वाकचौरे सरांचं काय चाललंय, कानवडे सर कुठे आहे, साने सर कुठे आहे वगैरे वगैरे, तोरमल सर. आणि अर्ध भाषण झालं त्याचं, आणि आपोआप त्याला एकदम असं गैवरून आलं आणि तो ओक्साबोक्षी रडायला लागला. आणि तो अधिकारी आहे, त्यानं ठीक आहे म्हणे, मला आता पुढे नाही बोलता येत. आणि त्यानं माईक वगैरे ठेवून दिला आणि गुपचूप खाली बसला. म्हटलं या पोरांना आपण दिलंय काय? शिकवलं तर थोडासा पगार घेतो, परंतु पगाराच्या पलीकडे जाऊन आमचं तुमच्याबद्दलचं जे एक आत्मिक नातं असतं ना, त्या आत्मिक नात्याचा हा सगळा चमत्कार आहे. पगार तर देतो, समजा तुम्ही कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहे, तुम्ही तुमच्या कामाचा मोबदला घेणार आहे, परंतु शिक्षकाचा फक्त पगार आणि शिक्षक हे नातं कधीच असत नाही. शिक्षकाचा व्यवहार हा जिवंत माणसाशी येतो, त्याच्या भावभावनांशी येतो, त्याच्या सगळ्या आत्मिक आनंदाशी येतो. आणि तो आत्मिक आनंद जीवनामधील सर्वोत्तम आनंद असतो. तुम्ही भरपूर कमावणार आहात, आता तुम्ही प्रपंचाला लागले, भरपूर कमावणार आहात, पैसा कमावणार आहात, परंतु तरी तुमचे बालपणीचे दिवस जे काय आपल्या प्राथमिक शाळेतले असतील, हायस्कूल मधील असतील, आणि ते आठवल्याच्या नंतर जेव्हा आपण एकटच असतो, तुमचे जे काही त्या वर्गामधले सवंगडी किंवा मित्र मैत्रिणी, ते एक वेगळं अशा प्रकारचं असतं विश्व. आणि ते आठवल्याच्या नंतर खूप माणसाला एक वेगळ्या अशा विश्वामध्ये तो मनुष्य गेलेला असतो. कधी स्वतःच एकटाच हसतो, कधी थोडासा विनमुख होतो, अरे तो काय करीत असेल आता, तो कुठं असेल असा. आणि मग आठवण झाली का आता हा थोडासा मोबाईलचा जमाना आहे, म्हणून आता सगळं काही शक्य आहे, लगेच कॉन्टॅक्ट होतं किंवा आपण बोलू शकतो, त्याला मोबाईलवर बघू सुद्धा शकतो. तर अशा प्रकारे आहे, तुम्ही
अजून जीवनामध्ये पहिला टप्पा पार केलाय, खूप यशस्वी झालात. आणि हे जे काही पर्व चालू आहे, अतिशय तुम्ही ही जी काही वेळ निवडली का आई जगदंबेचा सगळा काही उत्सव चालू आहे, नवरात्र उत्सव आहे, आणि अशा या उत्सवामध्ये तुम्ही एकत्र आलात, आम्हाला बोलवलं. निश्चितच, कारण आई वडिलांच्या नंतर गुरुला श्रेष्ठ मानलं जातं. गुरुकुळ आमच्या काही चुका झाल्या त्या सोडून द्यायच्या, परंतु जे जे काही थोडंसं आहे चांगलं घेण्याजोगं, त्याच्यामुळंच तुम्ही इथून पुढेही चांगले मोठे व्हाल, अशा प्रकारच्या. खूप खूप शुभेच्छा आमच्या तुम्हाला, की खूप जीवनामध्ये खूप मोठे व्हा. आम्हाला आनंद तेव्हा वाटतो का आता मी इतक्यात काय सांगितलं तर तो चंद्रपूरला राहणार होते, माझे 4-4, 2-2 वर्ष भेटही होणार नाही कदाचित, परंतु मला एवढा अभिमान वाटतो का मी कुठे असं वाटलं ना का आता हा कृष्ण आहे ना, कृष्णा शिंदे का हा मोठा आहे, अमुक विद्यार्थी माझा मोठा आहे, आणि घरी काम करतो, शेती करतो वगैरे, यात भेदभाव नाही. शेती करतो ते उत्तम आहे, उलट फक्त चांगला विचार त्याच्या मनामध्ये रुजलाय. जे काम करायचं ते प्रामाणिकपणाने करायचं आणि चांगलं आनंदी जीवन जगायचं, विनाकारण दुसऱ्याची तुलना करायची, मग आपण नाराज होऊन हे करायचं असं नाही. जे आपल्या पद्धतीने आपल्याला आपलं क्षेत्र निवडलंय त्याच्यामध्ये आनंद राहायला शिका. आम्हा सर्वांकडून आणि माझ्याकडून तुम्हाला भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि आई जगदंबेची सदैव तुमच्यावर कृपा राहू, अशा प्रकारची प्रार्थना मी आई जगदंबेकडे करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या विद्यालयाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. तुमच्यातल्या काही जणांना मी अगोदरपासून ओळखतो. सागर आमचा शेजारी होता, बंटी त्याच्या वडिलांबरोबर आमचे मैत्रीचे संबंध होते, आणि तुमच्यातल्या बऱ्याच जणांना पाहिलं असेल. फक्त तुम्ही मला पाहिलेलं नाही किंवा ओळखत नव्हतात. फक्त आज इथे मी वागचौरे सरांच्या जागेवर मुख्याध्यापक म्हणून आहे. तुमचे हे मालुंजकर वगैरे माझ्याकडे सुरुवातीला आले आणि त्यांनी ही योजना सांगितली. खूप आनंद वाटला की मुलांना पुन्हा एकदा शाळेत जावंसं वाटतंय. म्हणजे तुमचा हा जो काही दिवस तुम्ही निवडलेला आहे, असे गेट टुगेदर प्रत्येक बॅचने केलं, त्यांचे एकमेकाचे जुने अनुभव, ऋणानुबंध, मैत्री, कारण अनेकांच्या भेटी कित्येक वर्ष होत पण नाहीयेत, आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा या मुलांनी विषय मांडला, सुरुवातीलाच त्यांना म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही तुमचा साजरं करून घ्या, काही वेगळी परवानगी वगैरे नाही, असंच बोललो होतो. आणि तुम्हाला शाळेत जावं असं वाटतंय, शाळा पुन्हा जगावीशी वाटते, हा विचारही काही कमी नाही. आणि या प्रसंगी आता तुमचा मगाशी परिचय ऐकताना बघितलं, कोण कुठे वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने असेल, नोकरीच्या निमित्ताने, किंवा मुलींची तर लग्नच होतात, त्यामुळे ते आणायचे बाहेर जातात, त्यांची गाव नावं सगळं काही बदलतं. एवढं सगळं असतानाही आपण एक मैत्रीचा, शाळेचा, गावाचा धागा पकडून इथे आलात. आपल्या विद्यालयाच्या वतीने तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचा गोड कार्यक्रम 2010ची बॅच आहे तुमची. तर या कार्यक्रमानिमित्त या शाळेचे मुख्याध्यापक काळे सर, माजी मुख्याध्यापक वागचौरे सर, तोरमल सर, आता तोरमल सर आणि वागचौरे सर आम्ही 10वी पर्यंत वर्गमित्र आहे गणोऱ्याला. रंगनाथ सर, परत आपले मामा खैरनार सर, आणि सर्व आपले सध्या आपले फोटोग्राफर, नावाने माहिती पण दोघांचा उल्लेख करतो, आणि सर्व विद्यार्थी मित्र. तर पहा, या टाळकरी शाळेत 1996ला आलो मी. तर त्यावेळेस कदाचित तुमचा जन्म असेल नाही का. 1996 ते 2012, 17 वर्षाचा कालावधी होता तो. तर तुम्ही मला ते दिवस आठवतात का? तुमच्याकडे पाहिलं होतं ते, तुम्ही जे लहान होता ते आठवतं. तर फार मोठा कालावधी हा. तुम्ही इथे 10वी पर्यंत शिकले, आमच्याकडे 7 वर्ष होते तुम्ही नाही का, इथं 3 वर्ष, आणि तुम्ही आता कोणी इंजिनियर आहे नाही का, चांगल्या पदावर आहे. आपला शिंदे, आता काही चेहरे मला नंतर म्हणजे काही ओळखू येत नव्हते, आता म्हणजे आज पाहिल्यानंतर परत त्याला उजाळा मिळाला नाही का. तुम्ही शिकून खूप मोठे व्हा, म्हणजे शिकून आलं तुम्ही, तुमच्या जीवनात भरपूर यश मिळवा अजूनही नाही का. काही अजून परीक्षा देतात. तर जेव्हा मी टाळकर शाळेत आलो, आपल्या खाली टाळकर शाळेला ग्राउंड नव्हतं. हे जे ग्राउंड आहे का नाही, आता पाहता तुम्ही, हे ग्राउंड नव्हतं, उकडे होते. तुम्हाला कल्पनाच नाही त्याची, काही तर खरं ग्राउंड होतं का नाही. रंगनाथ सरांना माहिती, बाकी बावरावला माहिती, तिथं उकिरडे होते खालतून सारे.
जेव्हा आम्ही 1 वर्षभर चांगलं काम केलं, लोकांना आमचा विश्वास बसला, ते खालतीला 31 गुंठे जागा आहे का नाही ते आम्ही लगेच दिले. आम्हाला ग्रामस्थांनी लगेच उकडे उचलले, ज्यांनी उचलले नाही त्यांचे आम्ही लेवल करून टाकले आणि शाळेला मोठे ग्राउंड मिळालं आपल्याला, म्हणून आज ग्राउंड येते. मग त्यानंतर असे ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलं. तिकडे बी नंतर प्रॉब्लेम झाला बा, आपल्या हायस्कूलला जागा कुठे आहे खाली ते चावडीवर, इकडं तिकडं पाहता शेवटी हे निवडलं. या शाळेला बी चांगलं ग्राउंड मिळालं, ही शाळा बी चांगली झाली, दोन्ही शाळा नावरूपाला आल्या नाही का. तर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागृत झाल्या. त्यातला एक अनुभव सांगतो तुम्हाला, अजून एखाद 2 थोडे वेळ आहे आपल्याकडे. तर पानसंबळ आणि मी त्याचे काय आम्ही सारं स्वतः वाहूनच घेतलं होतं. आम्ही सकाळपासून संध्याकाळपासून शाळेतच असायचं. रविवारच्या दिवशी फरशा आणायला गेलो होतो आम्ही. आपले ते डुबेऱ्याचे काय त्यांचं आडनाव वारुंशे, अरुण शेट वारुंशे. तर जाताना आम्ही त्या उताराला लागलो. गाड्या मोटरसायकल काय नव्हतं, आपलं स्वतःचं साधन नव्हतं. एका पिकअप मध्ये आम्ही एका कार मध्ये चाललो, नाही कार नाही आपल्या गाड्या राहायच्या नाही भाड्याच्या, जीप मध्ये बसला असता आणि पानसंबळचा दरवाजा उघडला आणि ते असे खाली पडले, म्हणजे आता पडणारच, दरवाजा चालू याच्यात उघडणार उताराला. तर त्यांना मी ओढलं. असे बरेच प्रसंग आठवतात. नंतर एक साप निघाला होता, नाग, तत्वे सरांनी आम्ही मारला. तर एक फार म्हणजे अशा बऱ्याच आठवणी आहे, सांगायच्या भरपूर आठवणी आता नाही का. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, पुन्हा एकदा जुन्या आठवणी उजाळा मिळाला. धन्यवाद. 2009-10 ची बॅच आणि त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि गुरु शिष्याची जे नातं आहे ते यातून आज आपल्याला पाहायला मिळालं. जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावा लागतो, नाहीतर जीवन व्यर्थ असतं. आता कुठल्या ना कुठल्या रूपानं प्रत्येकाला हा गुरु मिळत असतो. मी 2 मिनिट घेतो. कर्ण तुम्हाला माहिती आहे का नाही, प्रत्येकाला कर्ण माहिती आहे. कर्ण हा पांडवांपैकी एक, बरोबर ना. पांडव 5 नव्हते, किती होते? 6 होते. पण कर्ण जो आहे तो पांडवांच्या बाजूनं नसून तो कौरवांच्या बाजूनं होता, बरोबर ना. पण हा कुंती पुत्र, म्हणजे कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र आहे लग्नाच्या अगोदरचा. पण जेव्हा अंगिरस बाबा हा कौरवांचा जो सारथी होता, त्या सारथ्याचा मुलगा म्हणजे खरं तर तो अंगिरस बाबाला सापडलेला, म्हणून तो पांडव नव्हता. पण जेव्हा स्पर्धा सुरू झाली धनुर्धारी, दरवर्षी त्या कौरव पांडवांची एक स्पर्धा असायची. एका बाजूला अर्जुन, एका बाजूला कर्ण. कर्ण हा जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, अर्जुनापेक्षाही कर्ण. पण तो स्पर्धेपुत्र, कारण तो सारथ्याचा मुलगा असं संबोधलं जायचं. जेव्हा स्पर्धा सुरू झाली, अर्जुनाची वेळ संपली, कोपऱ्यात असलेल्या चिमणीच्या तोंडात बाण मारायचा. अर्जुनानं तो बाण मारला. वेळ आली कर्णाची आणि कर्णाला चिमणीच्या पिलांच्या तोंडात बाण मारायचा, डोळे बांधलेले. कुंतीला माहित होतं की जर कर्णानं हा बाण मारला तर जगातला धनुर्धारी कोण होणार? कर्ण होणार. म्हणून कुंतीनं नाटक केलं. त्याचं जीवन खरोखर श्रेष्ठ असू शकतं. आता या ठिकाणी आपण या निमित्ताने एकत्र जमलो, प्रत्येकानं आपापले व्यवसाय सांगितले, कोण कुठल्या क्षेत्रात काम करतोय हे सांगितलं. खूप छान वाटलं. आनंदानं शेती करणारा हा पटवे, त्यानंही आनंदानं सांगितलं का मी शेती करतोय. काही गृहिणी आहेत, असो, ज्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकानं आनंदानं
प्रामाणिकपणे आणि आनंदानं काम करावं ही शुभेच्छा. माधव जुलियन यांनी म्हटलेलं आहे, लेखनी वा बंदूक तागडी वा नांगर, लेखनी वा बंदूक तागडी वा नांगर, हिंदवी वा चाकर. म्हणजे तुम्ही लेखक व्हा, कलाकार व्हा, व्यापार करा, नाही का, बंदूक म्हणजे सैनिक व्हा किंवा शेतकरी व्हा, पण देशाची प्रामाणिकपणे सेवा करा आणि स्वतःचं जीवन उज्ज्वल करा. सर्व माझ्या शिष्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. बालमित्र आणि विद्यार्थी सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आता अर्थात 2010 मार्च 2010 ची तुमची बॅच आहे, परंतु मी आता तुम्हाला इतकं पर्सनली म्हणजे डिटेलमध्ये कुणाला ओळखत नाही, कारण मी 2010 ला तुम्ही इथून पास आउट झाले मार्चला आणि मी जूनला इथं आलो. म्हणजे तुम्ही आपल्या गावामधील शाळेमध्ये होते आणि मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी वाकचौरे सरांनी मला पहिल्या दिवशी तिथं हजर करून घेतलं. अर्थात त्यांचाही पहिला दिवस होता आणि माझाही पहिला दिवस होता इथल्या शाळेमध्ये. 13 जून 95 ला तुम्ही सर्व शाळा बांधली, सर्व तुम्ही उभं केलं आणि आईच्या वेळावर नागोबा आम्ही झालो असं म्हणायला हरकत नाही. तर पहिल्यांदा मी फार असं तुमचं काही म्हणजे मला इतकं म्हणजे चेहरे थोडे जे रेग्युलर मधले ते आठवतात, पण आता शिंदे वगैरे काही मुली मी कधीच पाहिलेलं नाही, म्हणजे मला आठवत पण नाही. पण बऱ्यापैकी आता तुम्ही जे ओळख वगैरे करून दिली फार बरं वाटलं, समाधान वाटलं. मलाही 2 वर्षापूर्वी असंच माझी विद्यार्थी मेळाव्याला जायची बोलवलं गेलं, आम्ही गेलो. आमची शमशेरपूरच्या शाळेमध्ये आमची बॅच 1987 सालची. तर आम्हाला पण असंच एकदम मेळाव्याला बोलवलं आणि आमच्या टीचरांचे सर्वांचे चेहरे पाहिले तर मला खूप आश्चर्य वाटायचं. आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा त्यांचे चेहरे खूप टवटवीत होते आणि आता जसे आमचे आहे तसे तुम्हाला वाटतं तसे दिसतात. म्हणजे आमचा आणि तुमचा जवळजवळ 25 वर्षाचा वयाचा फरक आहे. तुम्ही आता 30 वयाच्या आसपास आलेले आहे, म्हणजे तुमचं एक रेग्युलर कार्य आता खऱ्या अर्थानं सुरू झालंय. आता थोडीस एक रँकिंग म्हणतो आपण त्याला स्टार्ट झाली आणि आम्ही एंडिंगला आहे रँकिंगच्या. म्हणजे सर्व आम्ही मंडळी इथं दिसते याच्या 3-4 वर्षात सर्व रिटायरला आहे. 4 वर्षात आमच्यातलं एकही राहत नाही. खैरनार सर आता जस्ट रिटायर होतात पुढे 5 महिन्यानं 6-7 महिन्यांनी आणि हा 31/5 आणि मग लगेच आमचे नंबर आहे पुढे, लगेच तोरमल सर आहे, लगेच मग वाकचौरे सर, मग आम्ही मॅडम आणि आम्ही संघच सगळे. येत्या 3 वर्षात आम्ही सगळे रिटायरला आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा वाटतो का आम्ही तुमच्यासारख्या 30 बॅचेस घडवल्या, 30-31 बॅचेस गेल्या. किती पैसे कमवले किंवा किती काय केलं याच्यापेक्षा ज्ञानदान दिलं, मुलं घडवली, मोठी केली. तुम्ही भले का काही काम करत असा ना, मी म्हणतो शेती करतो म्हणजे काही चुकीचं नाही. या देशाचा तो पालक आहे, पोषण करता आहे, तो नसेल तर बाकीचे जगणार कसे? म्हणून त्याच्यात काही विशेष नाही. निम्मे लोक या देशामध्ये आज सर्व्हिस करून शेती करतात, म्हणजे त्यांनी जर नाही शेती केली तर आपण जगू शकत नाही असं आहे. आणि फक्त एकच मग थोड्या वेळापूर्वी खैरनार सरांनी आपल्याला सांगितलं का जे काही करायचं ना ते 100% प्रामाणिक करा, 100% प्रामाणिक ते करा, त्याच्यात यश नक्की मिळेलच. फक्त चुकीची गोष्ट काही करायची नाही. माझं तर ध्येय पहिल्यापासून हेच आहे, कधीच चुकीचं काही करायचं नाही. थोडस एखादं काम राहिलं ना तरी चालेल, पण बळत वडीत ताडीत न्यायचं आणि शेवट मिळवायचं असं कधी करायचं नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जे काही काम करता तिथं तुम्हाला पुढे काहीतरी बक्षीस ठेवलेलं आहे, फक्त त्या बक्षिसापर्यंत पोहोचायला संयम लागतो. तुम्ही पहा जे टीचर आहे इथं बसलेले, मला नाही वाटत कधी त्यांच्याकडून एखादी संयम सुटलेला तुम्ही पाहिला असेल. आम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं ना टीचर व्हायच्या वेळेस ते येत असतं, संयम सुटू द्यायचा नाही. तुमचा किती ताणतणाव असू द्या, किती राग असू द्या कुणाचा,
कोण एखाद्या मुलाचा त्या वेळेला रागाला लगेच सोडून देणार. तुम्हाला पाहायला मिळालं कधी त्यांनी धरला आतापर्यंत कोणी पकडत नाही. तुम्ही जीवनात टीचरचे फक्त तुमचे जे टीचर आम्ही ठराविक दिवसासाठी होतो 3 वर्षासाठी, पण भविष्यात समोर भेटलेला प्रत्येक आपला नातेवाईक असेल, मित्र असेल, त्यानंतर आपले पाहुणे असतील, गुरु असतील, अजून कोणी असेल, सगळे आपले शिक्षक असतात. सगळे प्रत्येकाकडून काहीतरी आपण नवीन शिकत असतो, काहीतरी तो आपल्याला नवीन देत असतो. तुम्ही जर आठवलं ना तर समजेल मी एकाच माणसाकडून शिकलो असं नाही. कदाचित आपली आई आजी एकदम प्राणसेवा जरी असेल ना, तिनं शिकवलेलं ज्ञान आपल्याला कुठं उपयोगी पडेल ना, अमेरिकेला गेलं तरी सांगता येत नाही, त्याचा कुठं पण उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे माझं मत असं आहे इथपर्यंत प्रगतीवर फक्त थांबू नका. पुढे भरपूर तुमचं उर्वरित आयुष्य भरपूर मोठं आहे, भरपूर स्किल्स आहे, तुमच्याकडे कौशल्य आहे, त्याचा वापर करा. आणि हे जे कम्युनिकेशनचं युग आहे, टेलिकम्युनिकेशन वगैरे खूप विस्तारित झालेलं युग आहे, याचा वापर करून तुम्ही एकमेकाला मदत करा, हेल्प करा, अडलेल्याला मदत करा. याच्यातच खरा परमेश्वर आहे. परमेश्वर देवळात नाही बसलेला, लक्षात ठेवा, तो आपल्या हृदयात असतो. आपण दुसऱ्याला किती सहकार्य करतो. सगळी माणसं सारखी नाही समाजामध्ये, लक्षात ठेवा. सगळ्यांना सारखं नाही देवानं दिलेलं, प्रत्येक गोष्ट कमी जास्त केलेली आहे. ज्याला जी कमी आहे ना ती आपण त्या ठिकाणी उभे राहा आणि त्याला पुढे जायचा प्रयत्न करा. शेतकऱ्याचे समजा पूरस्थिती प्राप्त तयार झाली, त्याचं वाहून गेलंय, त्याचा काहीतरी खड्डा पडलाय, आपली थोडीशी बरी असेल तर आपण सहकार्य करा, समाजाची थोडीफार सेवा करा, हेल्प करा एकमेकाला. या गोष्टीतून तुमचा जो जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता आयुष्यभर टिकून राहील. नुसतं 30 वर्षापर्यंत नाही, मी म्हणेल तुम्ही 100 वर्ष जगो आणि 100 वर्ष काठ्या टिकीत का ना, एक दिवस परत सगळे एकमेकाला भेटो. हीच माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा आणि आनंदाने तुम्ही पुढील भावी वाटचालीस तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छान वाटलं, या अर्थाने वाटलं की तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या कार्यक्रमाला खरं तर पाऊस चालू होता, तेव्हा येऊ का नको, पण मी एकाच गोष्टीमुळे आले का लेकरं भेटते. आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे पाहिले, माणसाच्या आतमध्ये जे भाव असतात ना, समाधान, ते समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतं. तुमच्या सगळ्यांचे चेहरे इतके प्रसन्न आहे, मी अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत पाहिलं, इतके अगदी सगळे असे हसरे चेहरे पाहून मला असं वाटलं माझी सगळे लेकरं समाधानी आहे. खूप छान चाललंय तुमचं. कोणी कोणताही व्यवसाय करू, कोणत्याही धंद्यात असू, पण समाधानी आहे हे मात्र तुमच्या चेहऱ्यावरून नक्की जाणवलं. आणि हीच आमची जे काही आम्ही शिकवतो याची पोच आहे, आणि हीच फक्त प्रत्येक गुरुला दिलेली दक्षिणा असते. तुम्ही सत्कार करण्या केला ते तर फार मोठं कौतुक वाटलं. विद्यार्थ्यांनी सत्कार करणं ही गुरुसाठी फार मोठी गोष्ट आहे. का त्या योग्यतेचे आम्ही शिष्य बनवले, ही फार मोठी अगदी म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही काय कमवलं, पैसे काय कोण काही बरोबर नेत नाही, पण तुम्ही म्हटले ना आमच्या लाडक्या मॅडम, याच्यात मला सगळं मिळालं, खूप काही मिळालं. आणि पोरांनो म्हणजे आम्ही काय प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव लक्षात राहत नाही, वयामानानुसार आता आम्ही पण म्हातारे झालो. आता एखाद्या सरांनी सांगितलं माझे बरोबर 3 वर्ष 7 महिने राहिले, म्हणजे हा महिना गेला की मी 6 महिन्यावरच येणार आहे. तर आणि तोरमल सर म्हटले तसं जर घडलं तर तुम्ही काठीवर आले तेव्हा जर आम्ही असलो तर आमच्याकडे काठ्या नसतील, आम्ही खरकटत येणार मग. आणि एवढी अपेक्षा माझी नक्कीच नाहीये. तोरमल सर येतील, मी नाही. आणि इतकं छान वाटलं, असं म्हणजे एवढे उल्हासित मुलं बघितले. आता कोण कोणत्या क्षेत्रात आहे मला माहित नाही, मी खरं तर बरंच काही मिस केलं, कारण लवकर यायला पाहिजे होतं, थोडासा उशीर झाला, ही माझी चूक आहे, त्यात तुमचं काही नाही. अजिंक्य एवढा म्हणजे इतका तन्मयतेने मला फोन करत होता ना, मलाच लाज वाटली खरं तर. त्याला फोन घेऊन नंतर काय सांगू, पण त्या देवतांच्या घाटात एकदम पर एवढा मोठा आडवा झाला ना, त्या ड्रायव्हरला मी म्हटलं बाबा तुझं टोन का हलव पहिलं, मला जाऊ दे. पण मला काही येताच येईना, तिथं 15-20 मिनिटं गेले. मला एवढा लोड आला होता फक्त एका कारणाने,
आम्ही ना प्रत्येक शिक्षकाच्या लक्षामध्ये फक्त एखादी बॅच राहते ना ती एखाद्या मुलाच्या नावाने, मग ही जी बॅच आहे ना अजिंक्यचं नाव, कृष्णाचं नाव, असे ठराविक मुलं असतात त्या मुलांच्या नावाने लक्षात येते, बाकीचे मुलं लक्षात येत नाही. पण इथं आल्यावर पाहिलं अरे हे पण तो बॅचला होता का, तो पण होता का, ती पण होती का, आणि एवढं छान वाटलं. पोरांनो, हा जो तुम्ही केलेला सत्कार आहे हा आयुष्यात खूप मोठी ठेव घेऊन मी कदाचित खरकटेपर्यंत नाही राहणार, पण जोपर्यंत राहील तोपर्यंत माझ्यासाठी अनमोल आहे. आणि तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल मनापासून धन्यवाद. ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या गुरुला वंदन करून माझ्या समोर बसलेले माझे शिष्य आणि व्यासपीठावर असणारे माझे सहकारी आहे, वर्ग मित्रही आहे, सोयरेही आहेत, म्हणून शब्द प्रयोग केला खैना सर सोयरे, तोरमल सर सोयरे, एकंडे सर, बरोबर ना. आम्ही आता वाकचौरे केल्यामुळे आम्ही भाऊबंद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या मॅडम बी क्लासमेट, म्हणजे BSc क्लासमेट, पहिले तर 10वी पर्यंत क्लासमेट आम्ही. तोरमल सर मी 8वी 9वी 10वीचा क्लासमेट उल्हास सर. म्हणजे मित्रांनो, 2009-2010 ही तुमची बॅच, आणि त्याच वेळेस मी नेमकं 2009लाच इथं माझी एंट्री झाली. तुमची आणि माझी तेव्हा भेट 1च वर्षाची, पण त्यावेळेस तुमच्यामधले काही जणांचे स्वभाव आजही ज्योती, त्यावेळेची ज्योती आणि आजची ज्योतीमध्ये जमीन आसमानचा फरक, बरोबर ना ज्योती. त्याच्यानंतर मार्क कमी दिले का, अशा कोठे सर मार्क का कमी दिले, म्हणजे अशी एक मार्काला भांडणारी ही बॅच. म्हणजे मला अजूनही आठवतं, घटक चाचणीला तिला मार्क कमी दिला सर, हे माझं बरोबरच आहे, म्हणजे भांडणारी ती. म्हणजे जवळजवळ आपल्याला 15 वर्ष झाली. मित्रांनो, फक्त एक लक्षात घ्या, आपण स्वतः जगत असताना आपले आई वडील असेल, आपले भाऊ असेल किंवा आपले गुरु असेल, यांना विसरून चालत नाही. जसे तुम्ही आम्हाला विसरले नाही, तसेच आम्ही उल्हास सराला माहिती आहे का, आम्हाला 9वी 10वीला शिकवणारे जे शिक्षक होते, जे शिकवत होते त्यांचं अजूनही आम्हाला नाव आठवतं. आम्हाला उल्हास सराला विचारा, पाठक सर होते, उल्हास सर, बरोबर ना. ते बेंचवर बसायचे मग शिकवायचे, म्हणजे वर बेंचवर बसायचे, पाय दुसऱ्याच्या विद्यार्थ्याच्या बेंचवर ठेवायचे. म्हणजे असे शिक्षकांमध्ये असणारे गुण तेही तुम्ही ओळखलेत, कोण शिक्षक कसा, काय कसा. फक्त एक लक्षात घ्या, आम्ही द्रोणाचार्यासारखं काम करत नाही. जसं एकलव्य हा धनुर्विद्येमध्ये 1 नंबरचा असताना सुद्धा द्रोणाचार्यांनी अर्जुनाला श्रेष्ठ धनुष्य चालवता यावं, म्हणजे दक्षिणा काय माहित होती एकलव्याचे, तर अंगठा. तर लक्षात घ्या, आपणही आपल्या गुरूंविषयी आदर बाळगावा, आई वडिलांविषयी प्रेम असावं. आताची परिस्थिती अशी, नीट लक्षात घ्या, एकदा लग्न झालं का आई वडील कुठं, आपण कुठं, तर हे कधीही विसरून चालत नाही. कारण काही जण नोकरीला लागतात, एकदा लग्न झालं की ते बाहेर मुंबई पुन्हा इकडे राहतात, आपल्या आई वडील घरी शेती करतात. शेती करत असताना ते आजारी पडले तरी आपण त्याला फोन सुद्धा करत नाही. नीट लक्षात घ्या, कारण ही आजची परिस्थिती. म्हणजे जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर पहिले आशीर्वाद आपल्या आई वडिलांचे असावे. जाऊ द्या, घरी आई जरी दिसत नसलं, म्हातारी आहे, ती लक्षात घ्या आपल्या लेकाची वाट पाहत असते. कशासाठी वाट पाहते ती, का लहानपणापासून माहिती आपण काय खोड्या केले ते सगळे तिला माऊलीला माहिती असते. तेव्हा आपण स्वतः पगार कमवतो, त्यातला काही हिस्सा आपण
मदत दुसऱ्याला केली पाहिजे. पैसा सगळ्यांकडे पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही लक्षात घ्या. समाधान कशात असतं? आपण जर एखादं समाजसेवेचं कार्य केलं, एखाद्याला जर मदत केली तर ते समाधान आपल्यामध्ये नीट लक्षात घ्या. तुमच्याकडे पैसा किती काय किती कोणीच संघ घेऊन जात नाही लक्षात घ्या. अंबानीकडे तर एवढे त्याचा तुम्हाला माहिती आहे, अंबानी स्वतःचा म्हणजे काय विचारायचं, त्याचं बाथरूम जर पाहिलं तर कुठे ती त्याच्यात आपला बंगला होतो. पण त्यालाही माहिती आहे का आपण कधीतरी जाणार आहे. म्हणजे पैशापेक्षा दुसऱ्याला मदत केलेली ही कितीतरी पटीला चांगली. आपण शेती करत असो, आपण नोकरी करत असो, सगळे समान आहे, नीट लागेल. उलट नोकरी करणाऱ्यापेक्षा शेती करणारा समाधानी, त्याला निवांत झोप येते दिवसभर काम केल्यानंतर. तुम्हाला ती कविता होती की नाही मला आठवत नाही, पण तोरमल सरांना खैरा सरांना माहिती आहे, या झोपडीत माझ्या. उल्हास सर बरोबर आहे ना? म्हणजे त्या कवितेचा जर अर्थ जर पाहिला तर तो कितीतरी मोठा आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपण सुखी राहा, प्रामाणिक राहा. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्याच्याशी प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करा. स्वतःवर स्वतः म्हणजे आपल्या अंगावर एक साधा काळा डाग सुद्धा पडायला नको असं जीवन जगा. एवढंच मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालेलंच आपलं. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून असं आपण कोणाला संबोधत नाहीये. आपले सर्व प्रिय शिक्षक, माझे मित्र मैत्रिणी यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा कार्यक्रम करायचा तर खूप म्हणजे सगळ्यांची खूप तडजोड चालू होती. कुणी हा कुणी नाही, सगळ्यांना कन्व्हिन्स करायला खूप प्रयत्न लागलेत आणि त्याच्यामुळे सर्वजण इथे जमलेत. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आणि आज आपण भेटलोय ही आपली शेवटची भेट नाही, हे प्रॉमिस मला सगळ्यांनी करायचंय. आणि मॅडम बोलले का आम्ही नंतर तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही, तर आपण त्यांना भेटायला जाऊया नक्कीच, ज्याला जमेल त्यांनी. हा नाही, जो वेळ असेल तेव्हा. पण जेव्हा आपण एकत्र जमू तेव्हा जे येणार नाही आपले टीचर, काही जण आपल्यामध्ये अवेलेबल नाही आहेत. म्हणजे आपले सर शहाणे सर आहेत, फटांगरे सर, भारती सर आणि आपला एक वर्गमित्र सुदाम मेंगाळ, तो आपल्यात सध्या हयात नाहीये. तर त्या सर्वांसाठी आपण श्रद्धांजली देण्यासाठी 2 मिनिटं उभं राहायचे सर्वांनी. तर शहाणे सर हिंदी शिकवायचे. अजून कोणता विषय? भूगोल, मराठी. कविता पाठ करून घ्यायचे आणि जिची कविता पाठ होत नव्हती तीच आली नाही ऍक्च्युली, पण ती खूप प्रयत्न करायची आणि एखादी मिस व्हायची. पण आठवतंय का सर्वांना? ऋतुजा करायची ती पाठ आणि सगळ्यांना सर बोलायला लावायचे, शहाणे सर. नंतर पाठांतर वगैरे आमचं तर सर्वच घ्यायचे सर आणि आम्ही यायचं करून. ते शाळेचे दिवस, त्या आठवणी. असं आज सकाळी सगळेजण इथं आम्ही जमलो, रांगोळ्या काढल्या, सरांचा सत्कार करायचा, हे करायचे ते करायचे, सगळे खूप आनंदाने इथं जमले आणि आम्ही सर्वांनी खूप म्हणजे तयारी केली सगळ्यांनी मिळून. तर एक कविता बोलायची आहे मला, आताच बोलू. शिक्षक म्हणजे काय असतो? शिक्षक म्हणजे एक विशाल वृक्षच असतो, ज्याच्या फांदीतून सळसळत असतात बेधडकपणे ज्ञानाची पानं. त्यांच्या छायेखाली सौख्याने लाभते. अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अंधारात तरी लटकलेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेल्या इवल्याशाचे चेहऱ्यांची निरागस अक्षरे. शिक्षक नसतो कधीच बिचारा, तो तर असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा. त्याच्याच स्वामित्वाने महत्व येत असते शाळेला. तोच तर असतो खरा संशोधक शास्त्रज्ञ, आंधळ्या भरलेल्या चिमुकल्या गोळ्यांतून सूर्याचं तेज बाहेर काढणारा. तोच समाजसुधारक, क्रांतिकारक. तोच असतो चेतनांना पाठबळ देणारा. त्याच्या समर्थ तत्वज्ञानाचे शिक्षकाला जपावी लागतात. कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो. एक मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला कधी स्वतःला विसरून बागडावंही लागतं. जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्मळपणे. कधी अंधारही प्यावा लागतो बेभानपणे. तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरण उद्दिष्टाच्या वाटेवर. त्यांच्या सोबतीला असतोच ती खडू धारदार तरवार अन फळ्याची ढाल असते पाठीशी. विश्वास ठेवा, एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा स्पष्ट दिसेल. धन्यवाद. काय चुका होतील माहित नाही. तर आम्ही साधारणतः सगळे 2000ला पहिलीला आलेलो होतो. तर मला आठवणारे त्यावेळेसचे शिक्षक पहिले आम्हाला सरडे सर होते. तर सरडे सरांनंतर आम्हाला पटेल सर आलेले. पटेल सरांनंतर काही काळ आम्हाला चिकणे सरांसोबतही गेलेला. चिकणे सरांनंतर आपले सावरगावचे सहाने सर होते. सहाने सरांनंतर पानसंबळ सरांचा काळ गेला, काळे सर होते. नंतर शेळके मॅडम होतात आम्हाला 7वीला. त्यांच्यानंतर सर्वात मुखेकर सर एक होते. त्याच्यानंतर पचवे सर आले आणि दगळे सर. आणि कार्यक्रमाला सर्वात जास्त सर्व विद्यार्थी घाबरलेले जे होते ते की उल्हास सरांना बोलवलंय. सर्वात जास्त मार जो खाल्लेला आहे की तो उल्हास सरांचा आम्ही मार खाल्लेला आहे. रोज पाडे असतील, शनिवारचे सर पाडे घ्यायचे म्हणून भरपूर सारे विद्यार्थी बाथरूम धुवायच्या नावाने पळून जायचे. असं काय आमच्या उल्हास सरांचाही होता. त्याच्यानंतर आम्ही आता आजही कार्यक्रमाला उल्हास सरांना ज्यावेळेस बोलवायचं होतं सगळेजण विचार करायचे की उल्हास सरांना नको. अजूनही त्यांची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यानंतर आम्ही पुढे 8वी 9वी 10वीला आम्हाला चंदन भारती सर होते, फटांगरे सर आले असतील, बाकी एखंडे मॅडम होत्याच, कडलक सर राहिले, कडलक सर नाही आलेले. तर आम्ही आमच्या आयुष्यात खूप म्हणजे एका लेवलवर सगळे व्यवस्थित सेटल आहे. काही जण सेटल होतील एवढंच धन्यवाद बोलतो. विद्यालयाचे काळे सर, 2010च्या बॅचचे वागचौरे सर, मराठीचे आपले तोरमल सर, उल्हास एखंडे सर, संगीता मॅडम, रंगनाथ एखंडे सर आणि आपले मामा. हा, सुरुवात इथून करायची की मामा म्हणे टाळकरीचे शिक्षक खूप चांगले, शाळा खूप चांगली. आणि मी 7वीला टाळकरीला आलो होतो. टाळकरीला आलो तर आपले उल्हास सर होते. सरांनी 2-3 दिवस जाऊन दिलं, नवीन आहे पाहुणा आहे. तिसऱ्या दिवशी स्पेलिंग विचारायला चालू केलं तर सरांनी मला काय स्पेलिंग आलं नाही. सरांनी मी टेबलवर उलटे हात ठेवले असे माझे आणि त्याच्यावर मला छड्या दिल्या. दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट घरी गेलो. तर मग आजी म्हणे नको का आता तू तिकडे थांबवला थांब म्हणे, तू काय येऊच नको आता. परत मी 9वीला आलो तर मुख्याध्यापक कडलक सर होते, मराठी शिकवायचे. परत आपल्या संगीता मॅडम होत्या, परत चंदन भारती सर, अजून शहाणे सर होते, परत अजून एक शहाणे सर होते, फटांगरे सर होते. अतिशय उत्तम शिकवलं त्यांनी. कडलक सरांनी मराठी चांगलं शिकवलं, संगीता मॅडमनी पण चांगलं शिकवलं. त्यानंतर काही इश्यू झाला, त्याच्यानंतर मग परत शिक्षक चेंज झाले. वागचौरे सर आले, त्याच्यानंतर तोरमल सर आले मराठीला, त्याच्यानंतर इंग्लिशला आपले खैरनार सर आले. सगळ्यांचं शिक्षण एकदम चांगलं होतं. खैरनार सरांचं पण शिकवणं चांगलं होतं. आपले जे वागचौरे सर आहे मुख्याध्यापक, ते विज्ञान शिकवायचे. सरांचं सांगणं एकच होतं, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, व्यवस्थित कन्सेप्ट शिकून घ्या. परत तोरमल सर आपले मराठी शिकवायचे. हा, मॅडमचं म्हणणं एकच होतं का शिंदे तू काही पण कर, पण मग मॅथचं चांगला स्कोर आण. मॅडम मुळे चांगला स्कोर पण आला. सरांच्या विषयामध्ये पण मला चांगले मार्क होते, 90 मार्क होते. आता
तोरमल सरांच्या विषयात काय झालं होतं, थोडं माझा निबंध वगैरे लिहायचा राहिला होता, आशाचा पण राहिला होता लिहायचा, ज्योतीचा पण राहिला होता भरपूर. हा पहिलाच पेपर मराठीचा होता आणि पहिलाच पेपर मराठीचा असल्यामुळे भरपूर जणांचे निबंध लिहायचे राहिले. तर तोरमल सरांचं शिकवणं चांगलं होतं. आणि शहाणे सर आपले जे आता नाहीये हिंदी शिकवायचे, सरांचं एकच म्हणणं होतं का तुम्ही जागे राहा म्हणजे टेंबा लावून नाही, अभ्यास करा. सरांचे कविता पाठ करून घ्यायचे, त्याचा खूप उपयोग झाला. आणि मला एक गोष्ट सांगायची, जर मी 7वी बसून इथं असतो उल्हास सर, तर मी आज MPSC नाही UPSC क्रॅक केली असती. कारण मला आज पण आठवतं की मला लँग्वेजला मार्क कमी आहे, तर माझं इंग्लिश वीक आहे आणि इंग्लिश वीक असल्यामुळे माझा स्कोअर कमी यायचा MPSC ला. पण जर तेव्हापासून मी तिथं असतो 7वीला, तर माझा स्कोअर निश्चितच चांगला असता आणि माझी रँक पण चांगली असती, पोस्ट पण चांगली असती. त्याच्यामुळं असं आपण नाही का घाबरून पळून जातो, तर तसं नाही करायला पाहिजे. आणि रंगनाथ सरांनी सांगितलं संयम. आता मला भरपूर दिवसापासून अभ्यास करायचो, काही यश पत्री पडत नव्हतं, अपयश यायचं, मग तो एकच शब्द लक्षात होता का संयम ठेवायचा, करत राहायचं. मामाने मला 10वीला म्हणजे 9वीलाच पुढे 1 नंबरला बेंच टाकून मी आज मुद्दाम 1 नंबरच्या बेंचवर बसलो, एकटाच बसायचो. आणि मामाने सांगितलं होतं का तुला इथं व्यवस्थित राहायचंय, काय आपल्याला म्हणजे काही तक्रार आली नाही पाहिजे. मी पुढे 1 नंबरला बसलो, पाठीमागे वळून पाहिलं नाही, तर अजूनपर्यंत पाहिलंच नाही पाठीमागे वळून कोण कुठे काय घेणं नाही मला. मी एवढा हुशार पण नाही, काय नाही. पण मग माझी डिग्री पण डिप्लोमा डिस्टिंक्शन मध्ये आणि माझी MPSC मध्ये पोस्ट पण निघाली. अजून पण माझे प्रयत्न चालू आहे, मला अजून पण चांगली क्लास 1ची द्यायची, UPSC पण द्यायची, तसा माझा अभ्यास पण आहे. पण मग हे सगळं झाल्यामुळे, सगळं या शिक्षकांमुळे झालंय. मी आज पण आठवतंय, मामा बोलला होता का टाकरची शाळा खरंच चांगली, तर खरंच चांगली. कारण इथल्या मॅडम असेल, परत सगळे शिक्षक असतात, नाव घेत नाही, सगळ्यांचं पण शिकवणं एकदम चांगलं होतं. हो पडलो. कारण जरी पण तेव्हा काही भरपूर झालं असं, काही गोष्टी झाल्या असं, मॅडमचं कधी माझ्याकडे दुर्लक्ष झालं नाही. शिंदे कर 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 म्हणजे माझी मॅथला पहिल्यापासून मी वीक होतो, तर मॅडममुळे माझं मॅथ पण चांगलं झालं. मॅडमने पुस्तकं दिले, पुस्तकं घेऊन जाय, वया घेऊन जाय, काय लागतं ते घेऊन जाय, पण स्कोअर चांगला. आता आम्ही अजिंक्य मी पेपरला जायचो 10वीला, आम्ही लवकर निघून आलो. त्याच्यानंतर मला कळालं की मॅडम भेटायला तिथं आल्या होत्या, पेपर झाला होता 10वीचा आपला, तिथं भेटायला आल्या होत्या मॅडम. म्हणजे तोरमल सरांचं पण पेपर झाला, लगेच विचारलं कसं आहे काय आहे. म्हणजे सगळ्यांचं जे आपले म्हणतो ना, आपली विद्यार्थी संख्या कमी, पण जे शिक्षक होते पर्सनली लक्ष द्यायचे सगळ्यांकडं. शहाणे सर होते, शहाणे सर आता आपलं दीपक मेंगाळ, आम्ही भगवान शेवटला बसायचो. शहाणे सर मग काही सांगत राहायचे, ते भिताड पडन शिंदे म्हणे पुढे बसत जाय. कारण सर आपली शाळा जुनी होती सर, आता रंगनाथ सरांनी सांगितलं शाळा जुनी होती एकदम, मामा लोक ते सारवायचे वगैरे. मग कधी वाटलं नाही का बा आता काही कमी तर काय, आपल्याकडे लॅपटॉप नाहीये, आपलं PC नाहीये, एकदम साधी शाळा होती, पण शिक्षण एकदम क्वालिटी होतं. ते गावाला काही म्हणत तुमच्या काही माहित नाही, पण खरंच क्वालिटी शिक्षण होतं. मॅडम आसन सगळे ते भारती सर आसन, कडलक सर, शिक्षण एकदम चांगलं होतं, काही त्याच्या क्वालिटीमध्ये काही हे नव्हतं. पर्सनली लक्ष दिलं सगळ्यांनी आणि त्यामुळेच आज कुठं तरी आहे आपण इथं आहे. म्हणजे असं नाही का बट आखरीचा विद्यार्थी आहे आणि 2010चा बॅचचा विद्यार्थी आहे, मग काहीच नाही, तुमचं काही क्वालिटी नाही. तर मी उदाहरण द्यायचं का, मी आज एवढ्या 200-300 जागा राहता, एवढ्या ऑल महाराष्ट्र कॉम्पिटिशन राहते, तर MPSC मध्ये पोस्ट काढू शकतो. हीच आपल्या शाळेची क्वालिटी सर. आणि खरंच ही शाळा आहे आपली, खरंच क्वालिटी शाळा आहे आणि शिक्षक खरंच पर्सनली लक्ष देतात. हा माझा पर्सनली अनुभव आहे. मी बाहेर पण इंजिनिअरिंग केली, डिप्लोमा केला, पण असं पर्सनली लक्ष कोणी दिलं नाही. चाललंय करतात करू द्या. पण आता मॅडम असून तोरमल सर, वाकचौरे सर नेहमी सांगत राहायचे पर्सनली करा. आणि आता आम्हाला MPSC ला विज्ञान पण होतं, वाकचौरे सरांच्या ज्या कन्सेप्ट होत्या 10वीला शिकवायच्या, त्या पार्ट 1, 2 होता आपल्याला एकदम. अजून पण काय प्रेशर म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय अजून सुद्धा माहिती. म्हणजे हीच आपली ओळख आहे या शाळेची आणि 2010च्या बॅचची. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो. संगीता मॅडम आसन, उल्हास सर, रंगनाथ सरांचं, तोरमल सर, वाकचौरे सर, काळे सरांचं एक म्हणजे मामा बोलले, काळे सरांचा स्वभाव खूप म्हणजे चांगला स्वभाव आहे. त्यांनी वर्ग उपलब्ध करून दिला, सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, त्यांचं पण मनापासून आभार. आपले इंग्लिशचे शिक्षक खैरनार सर, 10वीला अचानक सर आले, पण आता सगळ्या गोष्टी अचानक झाल्यामुळे थोडा वेळ नाही भेटला, तरी पण मग सरांचं शिकून झालं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आणि अजून एक गोष्ट सांगतो की बा तिथं आपली जुनी शाळा होती सर, आम्ही दगड गोळा करायला इथंच होतो. म्हणजे
म्हणजे खरंच रंगनाथ सर बोलले का तुमची पहिली म्हणजे तुम्ही पुढची बॅच एकदम लकी बॅच होती, खरं आहे ते. कारण आम्ही 2010 पासआउट झालो म्हणजे वागचौरे सर आम्हाला इकडे दगड गोळा करायला आणायचे शाळेने सर ते, चला आता तुम्हाला नवीन शाळा नाही का. आणि जेव्हा आम्ही पासआउट झालो तेव्हा इथं आम्ही बाहेर आणि नवीन विद्यार्थी, पण तरी पण आमच्यामुळे जर काही गोष्टी चांगल्या होत असेल, आज अजिंक्य असं नयन असेल ते म्हणे आपण जेवणाचा खर्च कमी करू, पण मुलांना काही गोष्टी जर कमी असेल तर त्या पण देऊ, काही आपला निधी देता येईल तर देऊ. आता सध्या माझं तर काही पेमेंट चालू नाही, त्यामुळे भविष्यात मी देणार, शाळेला देणार, भरपूर काही देणार. असंच काळे सरांना विनंती आहे का तुम्ही पोरांना थोडं, जसं उल्हास सरांनी डिसिप्लिन मध्ये ठेवलं, आपले वागचौरे सरांनी पण ठेवलं, तसं तुम्ही पण ठेवा. कारण कसं इथून जे पोरं जाणार आहे ते जरी पण काही त्यांची हुशारी कमी असली तरी पण शिस्त जर असली, संयम असला ना, ते काही पण करू शकता असं आहे. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांचं आभार, इथं आले, वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. शाळेच्या अशा भरपूर आठवणी आहे का आपल्याला ते आजपर्यंत पण आठवत आहे. खूप साऱ्या शिक्षकांनी आपल्याला जे नाही ते सांगितलं वगैरे, असं काही भरपूर काही. पण आज अजूनही आठवत आहे का, एखंडे सर आमचे सगळ्यात पहिले क्लास टीचर होते मराठी शाळेचे. त्यांना कशाचीच आवड नव्हती, त्यांना फक्त बेचे पाडे वगैरे एकदम कडक 30 पर्यंत पाठ झालेच पाहिजे. प्रत्येक दर दिवसाचा सकाळचा तास पाड्यांचाच राहायचा. पहिले पाडे, त्याच्यानंतर मग बाकीचं. सगळे विद्यार्थी पाडे पाठ करून यायचे, काहींचे झालेले नसेल ते रोज मार खायचे. व्याकरण सुद्धा ते व्यवस्थित शिकवायचे, अगदी क्लॅरिटी त्यांची एकदम छान होती. सर म्हणजे खरंच खूप काही शिकवलं. आज ते खूप आठवते. आज वर्गात आलेला सरांचे चेहरे बघून आपोआप सरांचे सगळे अनुभव लक्षात आले आणि खरंच मन भरून आलं का खरंच सरांनी आपल्याला आजपर्यंत खूप काय शिकवलं आणि आता पण शिकवितात त्यांच्याकडे बघितलं. बाकी सर सगळेच चांगले होते. हायस्कूलचे पण सर छानच शिकवायचे. वागचौरे सर आमचे एकदम कडक शिस्त सर होते. एकदम व्यवस्थित सगळ्या जिल्ह्यात सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व समान भाव द्यायचे. असं नाही का हा पाठीमागे बसलाय मग त्याला काही शिकवायचं नाही, हा पुढे बसलाय त्याला. सगळे जे मागे बसू पुढे बसू पुढे असू सगळ्यांना एकच समान. काही तुला आलंच पाहिजे किंवा तू शिकलाच पाहिजे. खूप काही शिकवलं. सरांबद्दल खूप आज आदर वाटतोय का आज आम्ही सगळे मिळून सरांना भेटलो, तर त्यामुळे आज खूप आनंद वाटतोय. त्याच्यावर सरांसाठी एक कविता. एक एक इयत्ता पार करत बाल प्रवास कसा सुरेख होता. काठावर का 5 महिना वर्ग माझा स्वर्ग होता. गणिताशी असे कट्टी नेहमी, इंग्रजीशी अघोषित सत्याग्रह होता. मराठीची ती अवीट गोडी इतिहास सणावाळांचा. बुलबुलया होता हिंदीचा होई चिन्ही. भूगोलात माझा भारत होता. तासातून येई झोप कंटाळा पण वर्ग माझा स्वर्ग होता. नव्हती चिंता व्याप काही दिवस कसा उन्हाळ होता. ऊन पाऊस हसत खेळत वर्ग माझा स्वर्ग होता. आठवे आज सारे काही बाक शाळेचा दिसला होता. त्याच बाकावर नाचत बाकडत वर्ग माझा स्वर्ग होता. वर्ग माझा स्वर्ग होता. धन्यवाद. 7वी पर्यंत मी यांच्यासोबत होते. 8वीची बॅच बदलली आणि 1 वर्ष मागे राहिले होते मी. मयूर सागर ते होते माझ्या वर्गात. पण या बॅचने मला खूप प्रेम दिलं. खूप वेळा कॉल केले, मेसेज केले तर तुला यावंच लागेल, ये असं तसं खूप समजावलं. आणि भरपूर शिक्षकांनी पण सरांनी पण भरपूर शिकवलं आणि खूप शिकायला भेटलं मला. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मॅडमची सरांची खूप खूप आठवण यायची. पण तेव्हा काही नंबर वगैरे नव्हते, कॉल करण्यासाठी मोबाईल वगैरे नव्हता. आणि त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग कसं या गोष्टी थोडंसं दुर्लक्षच होतं. पण मागे वळून जर बघितलं, जर आमचे मित्रमैत्रिणी आम्ही सर्व एकत्र मिळून खेळलो, अभ्यास केला, त्या प्रसंगी सपोज एखाद्याला काही गरज असली तर आमच्या सोबत असले मैत्रिणी मित्र आम्हाला मदत करायचे. हीच गोष्ट पुढे पुढे जाऊन अशी आठवत राहिली, लक्षात राहिली. त्यांची पण आठवण यायची. पण पुढे संसार जर मागे लागला तर या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण तोच आज दिवस उगवला आणि आज आम्ही सर्वजण एकत्र भेटलो आणि इथून पुढे देखील आम्ही भेटत राहू. सगळ्यांना पण नमस्ते. पहिले सगळ्यात एखंडे सर आम्हाला बेचे पाडे वगैरे म्हणायला लावायचे. मी तर खूप घाबरट होती पहिल्यापासून.
म्हणजे सरांनी बेचे पाडे म्हणायला लागले की मी इकडे रडायला सुरुवात करायची. आणि कधी कधी मला म्हणजे असं वाटायचं की मला चक्कर येतं, मी इतकी रडून रडून मला खरंच चक्कर पण यायची. आणि मग सर मला म्हणजे कमी मारायचे. आणि काही मुलं मुली म्हणायच्या हिने मुद्दाम नाटक केलंय. पण म्हणजे आता पण जेव्हा सरांनी एंट्री केली, मी सरांना बघितलं ना, तर म्हणजे मी साईडला झाली. मी म्हटलं सर यांना सगळ्यांना म्हटलं एखादी सर आले बाजूला. म्हणजे सरांच्या प्रति भीती नव्हती, पण एक रिस्पेक्ट पण होता आम्हाला. वागचौरे सर, तोरमल सर, खैरनार सर, सगळ्या सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. वागचौरे सरांनी म्हणजे खरं शीतल बोलली त्याप्रमाणे, म्हणजे कुणालाच असं हे नाही की तू मागे बसतोय मग तुझ्याकडे लक्ष नाही देणार, पुढे बसतोय मग याच्याकडे, सगळ्यांना एकदम म्हणजे तू मागे बसतोय तर तुला हा कन्सेप्ट आलाच पाहिजे. आणि सर म्हणजे महत्वाची गोष्ट, आज आमचे पण मुलं आहे, आम्ही त्यांना जे शिकवतो ना, म्हणजे तुमच्यामुळे आम्ही त्यांना शिकवू शकतो. आज म्हणजे आता मी माझ्या मिस्टरांसोबत राजस्थानला आहे, आमची पोस्टिंग तिकडे. तर काही मुलं मॅडम मी 15-20 मुलांना ट्युशन घेते तिथे. तर म्हणजे त्या मुलांना ट्युशनची गरज आहे, पण त्यांना तरी काही येत नाही. CBSE पॅटर्न, ICSE बोर्डचा पॅटर्न आहे, पण माझ्या मुलांना मी शिकवू शकते, ते फक्त तुमच्यामुळे. थँक्यू. मला ते सर्वजण ओळखतच असतील. सरांनी ते नाव पण घेतलं, पण ते सर विसरलेले नाहीये. सर्व टीचर एकदम चांगले होते. सर तुमची शिकवण अजून पण आमच्या लक्षात आहे. तर सर्वजण तेव्हा बोलायचे की एकदम पाढे नाही पाठ करायचे, ज्या दिवशी जी डेट असेल त्या दिवशी तो पाढा पाठ करायचा, म्हणजे तुमच्यावर कुणावरच बर्डन येत नाही. किंवा रोज फक्त 5 शब्द पाठ करायचे इंग्लिशचे. तुम्हाला जर खरंच इंग्लिश अवघड वाटतंय तर रोज 5 शब्द पाठ करायचे आणि ते प्रत्येक वीकेंडला रिकॉल करायचे, जेणेकरून ते तुम्हाला विसरणार नाहीत. त्यामुळे तो उपयोग आज आम्हाला होतोय. तर मॅडम तुम्ही आम्हाला 10वीला असताना पूर्ण क्लासला चॅलेंज दिलेलं की आउट ऑफ 150, 145 जे पाडेल त्याला तुम्ही जे म्हणाल ते देईल. इव्हन तुमचा पुढचा एज्युकेशनचा खर्च पण मी करेल, मी मागे बघणार नाही. तर मॅडम तुमच्यामुळे खरंच पूर्ण क्लासने संडेला येऊन लेक्चर अटेंड करून खूप व्यवस्थित तयारी केली. आणि इव्हन आमचं मॅथ तर त्यामुळे चांगलं झालं. जॉमेट्री ते पायथागोरस थेरम वगैरे ते. आणि मेन गोष्ट म्हणजे आमची प्रत्येक मंडेला टेस्ट व्हायची, ती फक्त थेरमची, कारण आम्हाला 8 थेरम असायचे काहीतरी एक्झामला. तर ते पूर्ण थेरम आमचे पाठ होते. आणि काही काही असे एक्झाम्पल होते बीजगणित मध्ये, ते पण तुमच्यामुळे व्यवस्थित झालेले. आणि सर मराठी, विज्ञान तर हो करण्याचा ती पण इंग्लिश व्यवस्थित शिकवलं. मला तर ओळखत असतील सगळे, सगळ्या वर्गांमध्ये मीच बारीक, अजूनही पण बारीकच आहे. मला एखंडी सरांची खूपच भीती वाटत होती तेव्हा. ते म्हणजे पाढे आम्हाला पाठ करायला लावायचे. खूप मार खाल्लेला त्यांचा, कधी पाढे पाठच झालेले नाही माझ्याकडून म्हणजे. पण मग त्यांनी खूप काही शिकून गेले आम्हाला. वागचौरे सर, तोलमल सर, खैरनार सर हे खूप. आणि मॅडमनी आम्हाला प्रमेय म्हणजे मी जरी म्हणजे एवढी हे नव्हते मी, पण प्रमेय वगैरे खूप आवडायचे पाठ करायला नाही का. म्हणजे करायचे मी प्रयत्न खूप. वागचौरे सर पण खूप छान शिकवायचे. आणि तोरमल सर इंग्रजी, मला इंग्रजी काय एवढी येत नव्हती, पण मग ते छान शिकवायचे, कळायचे थोडी थोडी नाही का. हा नाही हे तो खैरनार सर इंग्रजी शिकवत होते, सांगायचे उदाहरणं वगैरे रामायण मधले. सर्व आपण आज एकत्र भेटलो, जुन्या गोष्टींना पुन्हा आपण उजाळा दिला, जुने दिवस आठवले आणि खूप बरं वाटलं. सगळे शिक्षक लोक सगळे चांगले होते, सगळे चांगल्या पद्धतीने त्यांचे विषय शिकवायचे. आणि आज त्यांनी जे शिकवलं त्यामुळे आज आम्ही आमच्या मुलांनाही शिकवू शकतो. बस नेहमी कठीणच असतो ना, निरोप नेहमी कठीणच असतो ना, मग तो कुठला आणि कुणाचाही असो. आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप देणं जरा अवघडच असतं. पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत असते. पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत असते. मुलीची सासरी पाठवणी केल्यावर तिचे वडील अगदी खिन्न होऊन बसतात. शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला बघून ही भावना अनावर होतात.
भावना अनावर होतात. मित्रांचं असो व पार्टनरचं असो कायमस्वरूपी सोडून जाणं आपल्याला पूर्णपणे तोडून जातं. ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणाला तुम्ही जवळच समजत असाल ते निघून गेल्यावर त्यांची आठवण कधी ना कधी येतेच आणि नकळत एक अश्रू डोळ्यावर तरळूनच जातो. एवढंच बोलते आणि यापुढे आम्ही असंच नेहमी भेटत जाऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आमची जी बॅच आहे ही बॅच 2-3 वर्षापासून आम्ही एक ग्रुप केला आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आलो आणि तो दिवस आज आम्हाला उगवला. पण आम्ही समाजसेवा म्हणून त्या प्रकारे आम्ही असंच एकमेकांना मदत करतो. सुद्धा मेंगाळ जो आपल्यात नाहीये त्यालाही आम्ही खूप वाचवण्याचा सगळ्या मुलांनी प्रयत्न केला. ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचाही प्रयत्न केला. त्यात शालिनीच्या भावासाठी मदत पाहिजे होती तेव्हाही सगळ्यांनी असं सहकार्य केलं. इथून पुढेही आम्ही असे सगळे सहकार्य करू एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे मनोगत थांबवतो. आपल्याला का आपण लहान असतो, बचपन असतं, खेळ असतो आणि ते आपलं एक अलर्ट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही काही एवढं हुशार नव्हतो, कुणीच हुशार नसतं. पण जे आपण केल्यानंतर आपली हुशारी वाढते किंवा आपण अभ्यास करतो त्याच्यानंतर आपल्याला समजतं. तसेच सरांनी आम्हाला नेहमी अलर्ट ठेवलं आणि आम्ही करत राहिलो. घरून माझं हे गाव नाहीये, आम्ही या गावात स्थलांतरित झालो. तर माझे मोठे भावंड सरांच्या सगळ्यांच्या हाताखाली शिकलेत. मॅडमना माहिती आहे, सरांना माहिती आहे, सगळेच म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट होते. तर सरांनी म्हणजे सर स्ट्रिक होते म्हणून म्हणजे मी माझं सांगते, सर स्ट्रिक होते म्हणून मी अभ्यास करत राहिले. मॅडम एकदा 9वीला असताना खूप जोरात मला ओरडलेल्या. तर तेव्हापासून मी ठरवलं का असा अभ्यास करायचा तर कुणी ओरडलं नाही पाहिजे. आणि तेव्हापासून म्हणजे माझे प्रत्येक वर्षी सर होते तेव्हाही मार्क्स वाढतच गेले आणि ते वाढतच राहिले आणि म्हणजे प्रगती होतच राहिली. म्हणजे सरांचा तेव्हा आपल्याला ओरडा वाटायचा, पण आता रिअलाइज होतंय का ते आपल्यासाठी पुशअप होतंय आणि तेच आपलं करिअर घडवतं. तर सरांचा तो ओरडा, ते ओरडले, आपण ओरडतो कोणाला? ज्याच्याबद्दल आपल्याला माया वाटते, ज्याच्याबद्दल कळकळ वाटते. आज इथले शिक्षक आहेत आणि आमचे 12वीचे केळीचे सर होते, वाघ सर वगैरे, ते पण आम्हाला एवढे तळमळीने म्हणजे पेपरच्या आधी जसं तुम्ही सांगायचे तेव्हाही त्यांनी सांगितलेलं. आणि आम्ही म्हणजे पुशअप प्रत्येक वेळा सरांना पुशअप करावंच लागतं कारण स्टुडंट कुठेतरी हे होतात नाही का, डिस्ट्रॅक्ट होतात. तर हे पुशअप आम्हाला आजपर्यंत तुमच्याकडून भेटलं, त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत इथे आहोत आणि अजूनही पुढे जाऊ. फक्त 2च मिनिटं घेणार मी. मी आपल्या शाळेवर 1996 ला आलो. तर त्यावेळेची परिस्थिती, आता मी तर या शाळेत 4थी पर्यंत होतो. रंगनाथ सर आम्ही एकाच वर्गात होतो 4थी पर्यंत. बाळूखंडू, मला मग सांगितलं सुभाष निवृत्ती नाही का. तर आमच्या वेळेस आहे ना परिस्थिती फार भयान होती. फक्त सुरेश खंडे, मी 96 ला आलो, नाही तर गावात फक्त एकच शिक्षक होता, सुरेश खंडे. आणि नोकरीला फार तर माझ्या माहितीनुसार 4-2च नोकरीला होते. एक आमचे चुलते होते क्लास ऑडिटर आणि 4-2 पेक्षा जास्त नोकरीला नव्हते टाकरीमध्ये, सरकारी नोकरीला. 1996 ला मी जेव्हा इथं आलो तर त्याच्या अगोदर 4थी पर्यंत मी या शाळेत शिकलेलो होतो. फार गरिबी होती. गरिबी म्हणजे त्याला काही मर्यादा नव्हती. घरातल्या पोरांसारखं तळमळ, त्याच्यामुळे तुम्हाला मी मारत होतो. आणि तेव्हा काही 100मध्ये 4-2 ग्रामस्थांना त्यांच्या आयांना वाईट वाटायचं. पण आज जर त्यांच्या आई भेटल्या ना ते म्हणजे सर खरंच चांगलं झालं काम. तेव्हा त्यांना वाईट वाटत होतं. पण नंतर ते आणि त्याचा तो जो काळ होता का नाही आमचा, त्या काळातले पोर आज नोकरी लागू राहिले. कोणी अधिकारी होते एवढ्या 4-2 वर्षापासून, 4-7 वर्षापासून, 8-10 वर्षापासून तर आजपर्यंत अजूनही काही त्यातले पोरं विद्यार्थी तुम्ही आहे नोकरी लागू राहिले. बऱ्याचशे माझ्या माहितीनुसार आज टाकारीमध्ये प्रत्येक घरातला एक विद्यार्थी नोकरीला आहे. सोमनाथ सरांचा सगळे पोरं सगळे विद्यार्थी माझे ते, त्याच्या घरातले सगळेच नोकरीला आहे. कमीत कमी गावातलं एक तरी पोरगा नोकरीला आहे.
त्याच्यामुळे अजून त्यांच्याबद्दल इतका आदर निर्माण झालाय ना. आणि हा दुसरा चेहरा खरंच माहित नव्हता. प्रत्येक नाण्याची दोन बाजू असतात आणि ती दुसरी बाजू आज आपल्याला कळली ना. तर कोणाला माहित होतं आधी? नाही. त्याच्यामुळे सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत हाच चेहरा माहित होता, आता दुसरी बाजू जी कळली त्याच्यामुळे कुणी बिलकुल म्हणजे खूप रिस्पेक्ट वाढलाय आणि नेहमी मानत राहील. आणि आज हा कार्यक्रम जो आपण अरेंज केलाय, नयन, अजिंक्य, विक्रम यांनी एवढं तडजोड केली, एवढी नाही करायचाच कार्यक्रम करायचा. मग सगळ्यांना कॉल चालू झाले, कुणी हा कुणी नाही. आणि या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, पर्सनली घेतली, प्रोफेशनली घेतली, सगळं केलं आणि एवढा छान कार्यक्रम घडवून आणला. आणि मला असं वाटतं का हा आपला शेवटचा कार्यक्रम नक्कीच नसावा. आपण परत जसं जसं जमेल प्रत्येकाच्या बिझी लाईफमधून प्रत्येकाने वेळ काढायचा आहे. आणि आपल्या गुरुवर्य त्यांना त्यांची गुरुदक्षिणा आपल्याकडून ज्या पद्धतीने आपल्याला देता येईल ती प्रत्येकाने द्यायची आहे. समोर प्रत्येकाला बोलता येत नाही, पण आपल्या ऍक्टिव्हिटीमधून ते दाखवून द्या, एवढंच बोलायचं. आणि माझ्या वर्गमित्रांनी खूप या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, खूप धावपळ केली, रात्री जागले, त्याच्यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि उगीच मनाला हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. काकडे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. काकडे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. काकडे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे.
पटपट द्या. फुलं खाली पडून फुल घरी घेऊन जा बरं का. तशी चक्करीन मारलं आमच्या गावाला त्रास हो मॅडम हो काय पडू दे ना खाली पडल्याने काय होणार. पूर्ण गेली होती वाटतं त्यांची वाट पाहतोय. नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिल थे. वो दिन भी क्या दिन 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 थे. व्हिडिओ पाहिजे ना.
काय करू काय की तोंड वाजवलेलं अरे बाकी वाडी घरी भेटणार नाही शिंद्याचे पाहिले तिकडे भरून द्या व्हॉट्सअपला पिशवी दिली जुना